सुरुवातीला एक मोठी बातमी बघूया। द बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीमध्ये ठाकरे गट आणि मनसे एकत्रित आल्यामुळे राजकीय वर्तुळाचं विशेष लक्ष या निवडणुकीकडे लागलंय। दुसरीकडे दोन्ही ठाकरेंना पराभूत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे शिलेदार असलेले प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर मैदानात उतरलेत। त्यामुळे मुंबई महानगरपालिकेपाठोपाठ आता बेस्ट कामगारांच्या या पतपेढीची निवडणूक ही देखील रंगतदार होताना बघायला मिळणार आहे। या निवडणुकीबाबत भाजपचे नेते प्रसाद लाड हे पत्रकार परिषद देखील घेणार आहेत। आमचे प्रतिनिधी तुषार उपणवर आपल्या सोबत आहेत। तुषार, या निवडणुकीची रंगत कशी असणार आहे? नक्कीच श्वेता, आपण जर पाहिलं असेल तर राज्यामध्ये अनेक निवडणुका होतात, मात्र मुंबईकरांसाठी बेस्टचा कर्मचारी बेस्ट ही सर्वात महत्त्वाची समजली जाते आणि त्याच बेस्टच्या पतसंस्थेच्या निवडणुकीसाठी आपल्याला पहिल्यांदाच दोन ठाकरे बंधू आपल्याला एकत्रित येताना पाहायला मिळणार आहेत। या दोन ठाकरे बंधूंची या निवडणुकीमध्ये एकत्रित एंट्री झाल्यामुळे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांचे दोन जवळचे विश्वासू शिलेदार यांना मैदानात उतरवलंय। त्यापैकी एक माझ्या उजव्या हाताला आहेत प्रवीण दरेकर, तर दुसरे माझ्या डाव्याला आहेत प्रसाद लाड। काय त्यांची नेमकी रणनीती असणार आहेत, ठाकरेंना ते शह देऊ शकतात का, या संदर्भात आपण बोलणार आहोत। कारण की ही निवडणूक मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अधिक रंगतदार झालेली आहेत। सुरुवातीला आपण प्रवीण दरेकर यांच्याशी बोलणार आहोत। भाऊ, काय सांगाल तुम्ही? ठाकरे पहिल्यांदाच या निवडणुकीमध्ये एकत्र येत आहेत, मात्र तुम्ही या निवडणुकीमध्ये वेगळं बेस्टच्या कर्मचाऱ्यांना काय आश्वासन देणार आहात? नाही, ठाकरे एकत्र येवो किंवा आणि किती लोक एकत्र येवो, शेवटी तुम्ही कर्मचाऱ्यांना काय देत आहात किंवा एवढे वर्ष आपण सत्ता त्या ठिकाणी उपभोगल्यानंतर बेस्ट कामगारांना काय दिलं, याचा लेखाजोगा आपल्याला लोकांसमोर द्यावा लागेल। कारण आपण जर बघाल तर त्या ठिकाणी 20-25 वर्ष बेस्ट क्रेडिट सोसायटी बेस्ट कामगार सेनेच्या ताब्यात होती। मग आज ती का प्रगती करू शकली नाही? मला याची पूर्ण कल्पना आहे की अनेकदा बेस्ट पतपेढी अडचणीत आली, त्यावेळेला मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेनं सहकार्य दिलं, ताकद दिली आणि त्यांना दिलासा देण्याचं काम केलं, ज्याचं नेतृत्व मी करतो, माझे सहकारी प्रसाद लाड। तर आपण थेट संवाद साधत होतो प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्याशी बेस्टच्या निवडणुकीसंदर्भात। कारण या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्रित येत आहेत, त्यामुळे यांच्यासमोर देखील प्रसाद लाडला काही स्वार्थच साधायचा नाही ना। त्यांनी त्या ठिकाणी विजय कांबळेंची युनियन कशासाठी घेतली? ते काय रोजगाराचा धंदा म्हणून नाही, त्याचा धंदा पाणी व्यवस्थित चालू आहे। आपण भाऊ तिथल्या बेस्ट कामगारांना न्याय मिळावा म्हणून त्यांनी याच्यात इंटरेस्ट केले। आता सुद्धा क्रेडिट सोसायटी ही त्या ठिकाणी सक्षम व्हावी, त्या माध्यमातून अनेक योजना, सवलती आणि कामगारांचं भलं व्हावं, या पवित्र उद्देशानं ते मैदानात होते। थेट तुम्हालाच आपण विचारणार आहोत की तुमचा या निवडणुकीमध्ये उतरण्याचा हेतू काय आहे, नेमका कसा फायदा बेस्ट कर्मचाऱ्यांना होणार आहेत, काय तुम्ही आश्वासन देणार आहात? खरं तर मुंबई बँकेमध्ये मी ज्या प्रवर्गातून निवडून येतो ते सहकारी पगारदार पतसंस्थेच्या माध्यमातून मी निवडून येतो आणि बेस्ट कर्मचारी पतसंस्था ही माझी एक मतदान करणारी पतसंस्था आहे। त्यामुळे या पतसंस्थेचे इन अँड आउट मला माहिती आहे। मागचे 15 वर्ष हे मला मतदान करत आहे आणि ह्या पतसंस्थेमधला भ्रष्टाचार जेव्हा जनतेने माझ्यासमोर आणला, कामगारांच्या पैशावरती लोणावळ्यात बंगले घेणं, 6 कोटीचे बंगले 24 कोटीला घेणं, 4 कोटीचं कार्यालय 9 कोटीला घेणं, शाळेच्या मुलांच्या बॅगा 1200 रुपयाची बॅग 7000 रुपयाला घेणं, असे अनेक भ्रष्टाचार याच्यामध्ये माझ्यासमोर आले। पतसंस्थेचे डिपॉझिट देण्यामध्ये पण भ्रष्टाचार केला गेला। त्यामुळे ह्या पतसंस्थेमध्ये आपण लक्ष घातलं पाहिजे आणि ह्या संस्थेमध्ये माझी श्रमिक उत्कर्ष सभा, बेस्ट एम्प्लॉईज इलेक्ट्रिक युनियन या 2 संघटना चालतात। कामगार माझ्याशी निगडीत आहेत, जुडीत आहेत, त्यांचे अनेक प्रश्न मी सोडवले। 750 लोकांना मी परमनंट केलं, प्रमोशनचा प्रश्न सोडवला, रोटेशनचा प्रश्न सोडवला, डेपोचा प्रश्न सोडवला, अनेक प्रश्न सोडवले। त्यामुळे कोविड भत्त्याचा प्रश्न सोडवला आणि भविष्यात त्यांच्या घराचा देखील प्रश्न सोडवणार आहे। म्हणून या पतसंस्थेला मी एकत्र कर्मचाऱ्यांच्या संघटनाला घेऊन मी लढतोय। मी ठाकरे ब्रँड समोर मी स्वदेशी
प्रसाद लाड म्हणून मी लढतो. सर्वात महत्त्वाची तुम्ही आता अनाऊन्समेंट करताय की त्यांच्या घराचा प्रश्न तुम्ही सोडवणार आहात. BDD चाळीतल्या लोकांचं स्वप्न पूर्ण झालं. काल डबेवाल्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली. बेस्ट कर्मचाऱ्यांना घर नेमकं कसं मिळणार आहे, त्यासाठी तुम्ही कशी मुख्यमंत्र्यांकडे विनंती करणार आहात? जसं मी तुम्हाला एक त्याच्या आधी उदाहरण देतो की कोविड भत्ता हा 104 कोटी रुपयाचा कोविड भत्ता माननीय उद्धव ठाकरेंनी जाहीर केला होता, पण मुख्यमंत्री असताना पण देऊ शकले नाही. त्यामध्ये अनेक अडचणी होत्या. मी माननीय मुख्यमंत्र्यांशी पाठपुरावा करून तो कोविड भत्ता काल 52 कोटी रुपये 50% कोविड भत्ता काल त्यांच्या खात्यात दिला. प्रत्येक कर्मचाऱ्याच्या खात्यामध्ये आपल्या माध्यमातून सांगताना मला आनंद होतोय. 10,000पासून 22,000 रुपये आले. 19,400 लोकांच्या खात्यात पैसे आले. काल जर तुम्ही त्या कामगारांच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रूने आनंद पाहिले असते तर तुमच्या डोळ्यात अश्रू आले असते. आणि त्यानंतर माझ्यावरती सुहास सामंत आणि संदीप देशपांडेचा आरोप करणार असतील तर मला ते मान्य आहे. ओके, तर आपण या ठिकाणी पाहिलं असेल मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आता या निवडणुकीला खूप मोठी रंगत आलेली आहे. या निवडणुकीमध्ये नेमका विजय कोणाचा होतो याकडे आपल्याला सर्वांचं लक्ष लागल्याचं पाहायला मिळतंय. बिलकुल तुषार, या सगळ्या माहितीसाठी, एक्सक्लुझिव्ह माहितीसाठी धन्यवाद. या संवादासाठी देखील. तर